हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. तर माझी मुलगी जी आहे, ते मला सोडून कुठेच जात नाही. आणि काल मी तिला अक्षरशः खूप जबरदस्तीने खूप सगळे आमिष दाखवले तिला. की तिकडे गेलं की खूप रोज आईस्क्रीम खायला मिळते, खूप सगळे आईस्क्रीम खायला मिळतात, फिरायला मिळतं, मजा मजा होणार आहे सगळे. तर तू जा आजीसोबत. सो ती तिच्या मामा आजोबाकडे माझ्या मम्मीसोबत गेली, म्हणजेच माझ्या मामांकडे. पण तिला कसं तरी आम्ही तयार तर केलं जायसाठी आजीसोबत. पण लगेच शेगावच्या बस स्टँडला ती गेल्या गेल्या तिने मला कॉल केले 2-3 आणि ते माझ्याकडे मिस झाले, कारण पेशंट होते तर ते मिस झाले. आणि जशी ती पोहोचली मामांकडे, तसं तिने दुपारी मला परत फोन केला आणि ती रडायला लागली की मम्मा मला इथे करमत नाही आहे आणि तू मला पाठवलं, तू जबरदस्तीने मला पाठवलं. तर माझं इंटेन्शन हेच होतं की ती खूप इन्सिक्युअर फील करते आणि ती मला अजिबात सोडत नाही. तर माझं हे होतं की बाबा तिला सवय झाली पाहिजे कुठेही राहायची, मावशांकडे राहायची, आजीसोबत राहायचं. तर तिला मला सोडून राहायची सवय झाली पाहिजे, म्हणून माझा हा प्रयत्न होता. आणि पण आत्ता ती असं झालं आहे की ती अजिबात मला सोडून राहत नाही. जेव्हा माझं ऑपरेशन होते तेव्हा ती आजी-आजोबांकडे राहिली, कारण ती 3.5 वर्षाची होती तेव्हा. आणि मुलांना कसं लहान मुलांना एक्सप्लोअर जास्त झालं की त्यांना ते आवडतं. तर जेव्हा ती माझ्या माहेरी आली तर तेव्हा तिला खूप सगळे लोक घरात दिसले आणि खेड्यातलं वातावरण छान, खूप सगळे फ्रेंड्स खेळायला. तर तेव्हा तिला ती रमली इकडे. आणि रात्री फक्त ती थोडीफार माझी आठवण काढायची, झोपताना ती रडायची थोडी. पण आत्ता असं झालं आहे, ती समजदार झाली आणि ती ज्या काय सगळ्या सिच्युएशन तिच्या लाईफमध्ये झाल्या, माझ्या लाईफमध्ये झाल्या, त्याच्यामुळे ती इतकी भित्री झालेली आहे. म्हणजे सायकॉलॉजिकली तिच्या गोष्टी अशा माइंडमध्ये बसलेल्या आहेत. तर ती सायकॉलॉजी जी आहे तिची मला, म्हणजे माझा सध्या खूप मोठा प्रयत्न सुरू आहे की ती त्या गोष्टीतून, तिला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचं. तर ती मला अजिबात सोडत नाही. रात्री तर मला म्हणजे तिला कितीही म्हटलं कुणाकडे झोपवायचं तर ती अजिबात झोपणार नाही. तिला माझं किती उशा दिल्या तर ती उशीवर डोकं ठेवणार नाही. तिला माझा हातच पाहिजे, हातावर डोकं ठेवून अक्षरशः मला चिपकून तिला झोपायचं असतं. तर काल तिचे दिवसभरातून 3-4 फोन झाले आणि इतकं रडणं सुरू होतं की मी तुझ्याशी कट्टी घेते आता, तू जर उद्या मला घ्यायला आली नाही तर. आणि सगळं इमोशनली चालू होतं, जबरदस्तीने तू मला पाठवलं इकडे, इकडे काहीच नाही आहे, मला तुझी आठवण येते आहे. आज सकाळी पण फोन, आता संध्याकाळी पण फोन येऊन गेला, तू येते की नाही, नाही तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. असं सगळं तिचं सुरू आहे. ॲक्च्युली मलाही इकडे करमत नाही आहे. काल अक्षरशः मी झोपले नाही. मला रात्री 1 वाजेपर्यंत अजिबात झोप आली नाही, इतकी रेस्टलेस मी होते. कारण तिची मला सवय आहे, तर त्याच्यामुळे आणि घरात शांतता एकदम. लिटरली काल मी 1 वाजता उठून झोपेची गोळी घेतली, तेव्हा कुठे मला झोप लागली. थोडं मी आज लेट नाही, म्हणजे लेट उठले सकाळी, 7:30ला उठले. तर एक आई आणि मुलांचं नातं असं असतं, म्हणजे जेव्हा मुलं आपल्या जवळ असतात तेव्हा आपल्याला कदाचित खूप इरिटेट होतं आणि असं वाटतं की थोडं आपल्याला शांतता हवी आपल्या स्वतःला. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे मुलं दिवसभर घरी आहेत, तर खूप जास्त त्यांचं पॅम्परिंग आणि मस्त खूप सगळं हे सुरू होतं. आणि मम्मीला वाटलं की थोडं हिला शांतता मिळेल, म्हणून आपण हिला घेऊन जावं आणि हिला थोडी आईपासून राहायची सवय पण होईल. तर मम्मी तिला घेऊन गेली. पण इतकी डोकेदुखी झाली आहे लिटरली की तू उद्या येते की नाही मला घ्यायला, असं सगळ्या गोष्टी तिच्या सुरू आहेत आणि रडणं कंटिन्यू सुरू आहे. तर ती जर आता घरी नाही आहे कालपासून, तर असं माझं काहीतरी हरवल्यासारखं मला होतं आहे आणि मलाही करमत नाही आहे इकडे. आणि ती रडली तेव्हा तर मलाही कसं तरी होत होतं की असं वाटतं आत्ताच जावं आणि म्हणजे घेऊन यावं, पण डिस्टन्स भरपूर आहे आणि उन्हामुळे मला ते जमलं नाही. तरी पण म्हणजे सगळेजण म्हणतात की तिला थोडं रडू दे, पण तिला सवय होईल तू राहायची. तिला सवय होणं खूप मस्ट आहे. तर एक ही एक सिच्युएशन असते प्रत्येक प्रत्येक आईच्या आयुष्यात, की मुलं जेव्हा असतात तेव्हा आपल्याला एक निवांत वेळ आपण प्रे करतो की थोडंसं आपल्याला निवांत वेळ कधी मिळेल. खूप इरिटेट आपण होऊन जातो त्यांच्या सगळ्या डिमांड्स आणि त्यांच्या सगळ्या यांनी. आणि जेव्हा ते थोडेसे आपल्यापासून दूर गेले तर आपल्याला करमत नाही.
आणि ते जेव्हा रडतात तर तेव्हा आपलाही जीव इकडे कासावीस होतो. मला अजूनही आठवतं, मी एक स्कॅन करायला नागपूरला चालली होती आणि आमची रात्रीची म्हणजे 12:30ची वगैरे काहीतरी ट्रेन होती आणि पहाटे म्हणजे सकाळीच मला नागपूरला पोहोचायचं होतं. तर मी तिच्या लपून डायरेक्ट क्लिनिकमधूनच शेगावला आले आणि शेगाववरून माझी ट्रेन होती. तर सकाळी म्हणजे सकाळी जेव्हा मी उठले झोपेतून, तेव्हा मी सकाळी ट्रेनमधून 7 वाजता फोन केला मम्मीला आणि तिची त्या दिवशी मॉर्निंग स्कूल होती. तर ती रात्री झोपली का व्यवस्थित? ती जेवली होती का? मग तिला आता डब्यात काय दिलं तू? डबा घेऊन गेली का व्यवस्थित? सो माझ्या शेजारीचे ज्या काकू होत्या, तर त्या माझं जे सगळं बोलणं ऐकल्यानंतर त्या म्हटल्या, "हे आई म्हणे म्हणजे इतकी काळजी असते आईचं मन कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही. तू चालली तिकडे पण सगळं लक्ष तुझं तुझ्या मुलीमध्ये आहे." तर त्या काकूंनी मला असं म्हटलं त्यावेळेस. तर सिरियसली गाईज म्हणजे मी ना एक्सपेक्टच नाही करू शकत तिच्याशिवाय माझी लाईफ किंवा मी फार तिला कमी वेळ देऊ शकते कारण OPD असते. तिचं दिवसभर तिची पण स्कूल असते. हाच उन्हाळ्याचा आम्हाला हा जो वेळ मिळाला तो मिळाला आणि मला पण खूप माझी इरिटेबिलिटी खूप वाढली आहे आता आपल्या ट्रीटमेंटनंतर. तर मला पण मग थोडंसं तिने त्रास दिला तर खूप इरिटेट होतं सगळ्या गोष्टी. पण जेव्हा ती माझ्याजवळ नसते तेव्हा अक्षरशः ही वेळ कधी जाते आणि ती कधी घरी येते असं मला झालेलं आहे. सो ही अशी द्विधा मनस्थिती आणि ही एक आईचीच असू शकते, बाकी कुणाची नाही. थँक यू सो मच.